फ्रेंड्स, नमस्कार. मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे. काही कारणांमुळे मला टाकता नाही आला, कारण मी एक जॉबही जॉईन केलेला आहे. त्यामुळे मला सेट व्हायला थोडा वेळ लागला. आय होप मी आता इथून पुढे कंटिन्यू करेल असं प्रयत्न करेल. तर इथं मी मेथीचे पराठे बनवत आहे. एक जोडी मी मेथी व्यवस्थित नीट करून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेले आहे. थोडंसं आलं खिसून घेतले, बारीकही केलं तरी चालेल. चाट मसाला, धणे, जिऱ्याची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं काळं मीठ पण या ठिकाणी मी वापरलेलं आहे आणि गरम मसाला देखील टाकून घेतलेला आहे. आत्ता भाज्या खूप स्वस्त झाल्यात आणि मुलं आपली जी आहेत ना, ती भाज्या अशा खात नाहीत. त्यामुळं आपण या पद्धतीनं जर दिलं तर त्यांच्या पोटातही त्या गोष्टी जातात. तर इथे बघा, मी काळं मीठ पण टाकलं आणि थोडंसं हातावरती ओवा घेतला आणि तो चांगला क्रश केला आणि यामध्ये टाकून दिलेला आहे. तर ओव्याने सुद्धा आपल्याला भरपूर चांगले फायदे होतात. आपण काहीच गोष्टींमध्ये तो वापरतो. तर इथं मी थोडा जास्त वापरलेला आहे. इथं मी लाल तिखट देखील टाकून घेतलेलं आहे. थोडंसं लाल तिखट, हिरवी मिरची आणि इथं लसणाचं वाटण आहे तेही यामध्ये टाकत आहे. काय लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचं असं वेगवेगळं वाटणाचा सुद्धा खूप एक चांगला फ्लेवर यामध्ये येतो. आता यामध्ये ना बसेल एवढं मी गव्हाचं पीठ आणि अगदी एक 4-5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. भाजीला थोडं पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी एकदम म्हणजे घालण्याची घाई नाही करायची आपल्याला. तर थोडं थोडं लागेल असं पीठ आणि लागेल असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि बसेल या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूपही पीठ नको, त्याच्यामुळे मग भाजीचं चवच नाही लागत. याच्यामध्ये बघा, मी थोडं ते पांढरं तीळ पण टाकलेलं आहे. थंडीचे दिवस आहेत, पांढऱ्या तिळानं चवही खूप छान येते आणि दिसायलाही पराठे खूप सुंदर दिसतात. तुम्ही पराठ्यांना वरून देखील तीळ लावू शकता, ते अजून आकर्षक दिसेल. आता याला मी पीठ लावून घेत आहे आणि गोळे करून घेऊन या पद्धतीनं लाटून घेत आहे. तर खूप पातळही नाही करायचं आहे, खूप जाडही नाही करायचं आहे आपल्याला. अगदी आपण रोजची चपाती करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी तवा चांगला तापलेला आहे आणि या तव्यावरती मी थोडंसं तेल लावून घेते आणि या ठिकाणी हा पराठा चांगला शेकून घेत आहे. तर बघा, या पद्धतीने हा सुंदर असा पराठा आपला झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही पण करून बघा.